हे बघा आमचं सातारचं झणझणीत कालवण आणि चिकन मटन सुक्का पैकी कोवळं मटण आणलेलं आहे आज. मस्त खायचं आणि झोपायचं. आज संडे आहे. संडे आमच्या नानी साहेबांना मटण आवडलं पाहिजे, नाही तर त्या लय डेंजर आहे. त्यांना लाल मटण आवडत नाही, कोवळं मटण लागतं, कोवळं. तर ठीक आहे, चल मित्रांनो, आता मी कापतो मटण आणि नंतर तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, आपलं आता मटण चिरून झालंय. एकदम लाल मटण आणायचं नाही, असं थोडंसं गुलाबी कलरचं मटण आणायचं, नाही तर लाल मटण लवकर शिजत नाही. आणि त्याला मटण आणताना काय बोलायचं माहिती आहे का, त्याला सीना, गर्दन आणि चाप हे मटण अतिशय उत्तम देतात ते, आणि तेच चांगलं लागतं. आणि हे बघा आपल्याला तेवण पण दिली आहे आणि कलेजी आहे आणि इकडे चरबी पण आहे. आता हे मी एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कसं बनवतात सातारचा झणझणीत रस्सा. हा बघा सातारचा मसाला कसा बनवायचा तो दाखवतो तुम्हाला. त्याच्यासाठी काय काय साहित्य आहे बघा. जो कांदा आहे ना, कांदा भाजून घेतला आहे एकदम मस्त. हे खोबरं पण भाजून घ्यायचं, सुक्कं खोबरं भाजून घ्यायचं. आणि हे कोथिंबीर आहे, लसूण आणि आलं. आणि हे सफेद तीळ झाल्यापेक्षा भाजून घेतले आणि त्याच्यात थोडंसं मिरी आणि लवंग टाकले. तर ह्याचं सगळं मिश्रण करायचं मिक्सरला. आणि तो मसाला असतो आपल्याकडचा सातारचा. तर याचा आता आम्ही मिक्सरला लावून घेईल आणि मटण धुवून घेतो. आता आपलं हे मटण आहे ना, धुवून बिन झालं एकदम स्वच्छ. आणि धुवून घ्यायचं. तुम्ही बोलाल धुतल्यावर टेस्ट जाते वगैरे, पण धुवून घ्यायचं, ते लय घाणेरं असतं तिथे. आपण इथे स्वच्छ धुवून घ्यायचं मटण, 2-3 वेळा धुवून घ्यायचं आम्ही. आणि मस्त हळद मीठ लावायचं त्याच्यानंतर. मीठ आणि हळद लावून घ्यायची आणि मस्त मॅरिनेट करत थोडंसं ठेवायचं. आता आपण आणतो आणि लगेच करतो, आपल्याकडे वेळ नसतो म्हणून आपण लगेच करतो. पण हे 2-3 तास तुम्ही ठेवलं ना, असं हळद मीठ दही वगैरे लावून मस्त लागतं. दही पण थोडं टाकलं आपण. आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा 1 तास तरी ठेवा तुम्ही, म्हणजे चांगलं लागेल. तर झालेलं आहे मित्रांनो. आता बारीक जरा कांदा चिरून घ्यायचा फोडणीला द्यायला असा. आणि हे कांदा आपण चिरून घेतलेला आहे बारीक. आता याला फोडणी द्यायची. हे बघा कुकर आपण चालू केलं आहे गॅस. याच्यात आपण तेल टाकणार आहे आणि तेल टाकल्यावर त्याच्यात कांदा टाकून परतून घेणार आहे. तर कुकरला गरम होईपर्यंत ठेवूया आपण. आता कुकर गरम झाला आहे, आपण याच्यात तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर आपण याच्यात कांदा टाकू. तर तेल आपलं गरम झालं आहे, याच्यात आपण आता कांदा टाकूया. कांदा हा ब्राऊन होईपर्यंत जरा परतून घ्यायचा. हे बघा कांद्याला आता जरा ब्राऊन होईपर्यंत असं परतून घ्यायचं. करपवू नका, करपवल्यावर जरा टेस्ट बिघडते. असा थोडा वेळ ठेवून जरा हलवत राहायचं, म्हणजे करपत नाही. इथं करत ठेवलं आहे, पण हे तुम्ही आहे ना 2 ते 3 तास ठेवा, म्हणजे जास्त चांगली ठेवा. आता हे माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणून आम्ही अर्धा तासच ठेवलं. जेवढा जास्त वेळ तुम्ही असं हळद दही मीठ लिंबू पण टाकायचं त्याच्यात आणि ठेवायचं मॅरिनेट करून, मग मस्त लागतं. आणि शिस्त पण एकदम चुवीसारखं शिजतं. हे बघा कांदा आपला करपून झाला आहे, आता परतून झाला आहे.
आणि मटण आणताना कसं गुलाबी आणायचं, नाहीतर माहिती आहे ना तुम्हाला ते शिजत नाही ना, मग त्यांना त्रास होतो, मग बायका व शिव्या घालतात आपल्याला. आता हे बघा आपण परतून झालंय. आता हे आपण मटण त्याच्यात टाकायचं. बरोबर. आता हे मटण टाकून झाल्यावर आपण थोडंसं हलवायचं इकडं तिकडे. असं हलवत राहायचं जरा. आता हे हलवून झाल्यावर याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं. वाफ लावून द्यायची, वाफलून द्यायचं थोडा वेळ. आणि एक गरम पाणी आपण इथं तापत ठेवायचं. आणि गरम पाण्याचाच वापर करा कालवण करताना, म्हणजे एकदम मस्त लागतं. थंड पाणी टाकूच नका, नाही तर चव पण त्याने बिघडते. हे एकदम गरम करायचं आणि कुकरमध्ये ओतून घ्यायचं. इथं आपलं पाणी तापतं आणि हे 5-10 मिनटं ठेवायचं, म्हणजे कसं याला पाणी सुटतं या मटणाला. हे बघा पाणी कसं सुटतंय. ठेवायचं असं थोडा वेळ. आता हे 5 मिनटं झालेत आपले. 5-10 मिनटं हे वापरलं आहे का बघूया आपण. हे बघा मस्त पाणी सुटलं याला. आता हे जरा हलवायचं आणि याच्यात गरम पाणी टाकायचं. ना गरम पाणीच टाका तुम्ही. हे बघा मस्तपैकी पाणी सुटलं याला. तेल सुटले का पाणी सुटलं माहीत नाही, पण सुटलंय. आणि जर तुम्ही ते लाल जर मटण असेल ना तर जास्त वेळ ठेवायला लागेल तुम्हाला, आणि जास्त कुकरच्या शिट्ट्या पण करायला लागतील. म्हणून जेवढं कोवळं मटण भेटेल तेवढं आणा, तेवढंच टेस्टी पण लागतं आणि मस्त पण शिजतं, लवकर शिजतं. आता याच्यात गरम पाणी टाकायचं आपण. आता हे गरम पाणी टाकून झाल्यावर थोडंसं हलवायचं आणि कुकरच्या शिट्ट्या करायच्या. आता कुकरच्या शिट्ट्या किती करायच्या तर ते तुमच्यावर आहे. तुमचं मटण जसं असेल त्याच्यानुसार शिट्ट्या करायला लागतील. आता हे मटण जरा कोवळं आहे, त्याबद्दल आम्ही 4 ते 5 शिट्ट्या करायला लागतील आम्हाला. हां 4 ते 5 शिट्ट्या करायला लागतील. जर लाल मटण असेल ना तुमचं जून, तर जास्त तुम्हाला शिट्ट्या करायला लागतील. 8-9 शिट्ट्या तरी करायला लागतील. म्हणून आणताना जरा कोवळं मटण आणायचं. तर आता हे आपण झाकण लावून घेऊया. आणि आता 4-5 शिट्ट्या होईपर्यंत ठेवूया तसं. हे बघा आपला इथं मसाला तयार करून झालेला आहे. हा सातारचा मसाला आहे, सातारचा झणझणीत मसाला. झणझणीत तशी तरी आमची चटणी झणझणीत असते. मसाला आता नॉर्मल आहे, पण ती चटणी आमची तिखट असते. आता हे बघा आपण तर मसाला तर झाला आहे आणि आपला कुकर पण होतो आहे. आता थोडा वेळ थांबायचं शिट्ट्या होईपर्यंत. हे बघा आपली शिट्टी होते. 1 शिट्टी झाल्या, अजून 2-3 शिट्ट्या करायला लागतील. मटण शिजलं पाहिजे, नाहीतर खराब होतं, मध्ये टेस्टी लागत नाही. म्हणून जास्त शिजवा ते, चांगलं शिजवा. लाल असेल तर जास्त शिट्ट्या करा. तर आपल्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता गॅस बंद आपण करतो. आता याला जरा थंड होऊन द्यायचं. थंड झाल्यानंतर मग आपण याला याची फोडणी द्यायची. आता या आपला कुकर थंड झाला आहे मटणाचा. आता याला आपण उघडूया. हे बघा अशा प्रकारे शिजलं आहे आपलं मटण. आता शिजलं आहे का नाही ते बघायचं एक पीस काढून. आणि तुम्हाला जर ते आळणी कालवण प्यायचं असेल तर घ्यायचं मस्तपैकी. हेल्दी पण असतं ते. हे बघा तुम्हाला चरबी नसेल आणायची तर आणायची नाही. आम्हाला चरबी लागते म्हणून आम्ही चरबी जरा मागून घेतो त्यांच्याकडून.
हे बघा हे मस्त शिजलंय. याचं दिसण्यावरून तर शिजल्यासारखं वाटतंय. बघूया आता एक पीस आपण काढू. हे बघा एकदम शिजलेलं आहे. आपलं मटण शिजायचे. आता हे बघा मी मला प्यायला काढतोय. मी प्यायला काढलं. आणि पातळ कालवण बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण कांदा चिरून घेतलाय. हा कांदा लय आपल्याला लागतो. कांदा लय महत्वाचा आहे बाबा. महाग झाला तरी आपल्याला कांदाच लागतो. हे बघा कांदा चिरून घेतला आणि हे कढई आता गरम करत ठेवूया आपण. तीच प्रोसिजर तर तीच आहे आपली. तेल टाकायचं, कांदा गरम करायचा, मसाला टाकायचा. आता हे बघा आपल्याला सुक्कं आणि पातळसाठी सुक्कं तुम्हाला किती करायचं आहे, पातळ किती करायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही मटण काढून घ्यायचं. हे बघा आम्ही सुक्यासाठी एवढं काढलंय, पातळसाठी एवढं ठेवलं. आणि दोन्ही पण करताना तुम्हाला तर माहितीच आहे गरम पाणी करायचं. गरम पाण्याशिवाय करायचंच नाही जेवण. जर तुम्हाला टेस्टी जेवण करायचं असेल तर गरम पाणीच करायचं. आता कढईत आपल्यावर आपण याच्यात तेल टाकून कांदा परतून घ्यायचा. सातारचा ही चटणी आम्ही बोलतो, तुम्ही लाल तिखट बोलता. हे बघा सातारचं आमचं हे लाल तिखट आहे. हे खूप तिखट असतं. जसं तुम्हाला पाहिजे तुमचा मसाला पण टाकून तुम्ही करू शकता, त्याच्यात काय नाही. हे आम्ही एका वर्षासाठी चटणी करून ठेवतो आणि अतिशय जशी तशी राहते. हे बघा आपण आता याच्यात तेल टाकून कांदा परतून घेऊया. या कढईत आपण सुक्कं बनवणार आहे. तेल तापलं आपल्या याच्यात. आता आपण कांदा टाकूया. याला परतून घेऊया मस्त. खरं नाही पडत नाही. ब्राऊन झाल्यावर आपण याच्यात मसाला टाकायचा आणि तो पण परतून घ्यायचा. कांदा आपला फ्राय होतोय. हे तेजपत्ता थोडंसं आपण टाकलं जरा टेस्टी येण्यासाठी. मस्तपैकी कांदा परतून घ्यायचा ब्राऊन होईपर्यंत. आपला कांदा भाजून झालाय. आता याच्यात आपण तो मसाला टाकायचा, आपला सातारचा घरगुती झणझणीत मसाला. मस्तपैकी परतून घ्यायचा. याला खोबरं लसूणचा मसाला येतो. मसाला टाकल्यावर लगेच आपण चटणी टाकली. बघा लाल चटणी आपली. ही अतिशय तिखट मग चटणी असते का. ज्यांना तिखट आवडत नाही ना त्यांनी हे खाऊच नाही, कारण आमची लय तिखट होते. तुम्ही तुमचा मसाला वापरून पण तुम्हाला कमी तिखट करू शकता. ही चटणी कशी बनवायची ते तुम्हाला मी एक दिवशी सांगेल डिटेलमध्ये. मग तुम्हाला जर पाहिजे असेल तर ऑर्डर पण करू शकता तुम्ही. थोडंसं याच्यात पाणी टाकायचं गरम मसाला शिजवण्यासाठी आणि हलवून घ्यायचं. तेव्हा कसं झणझणीत वाटते. हा काय वास आलाय चटणीचा. मस्तपैकी वास येतोय. आणि बघा दिसायला बघा असं ग्रेव्ही बनते. हे आपण सुक्कं बनवतोय. हा आता याच्यावर झाकण ठेवायचं, थोडेसे वाफ घालवायचे. त्याला तेल सुटतं असं मसाल्याला. जास्त वेळ ठेवू नका नाही तर करपायचा तुमचा. अर्धा एक मिनटं झाल्यावर लगेच झाकण काढून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे होईल. आणि हलवून घ्यायचं आणि याच्यात मटण टाकायचं.
मटण टाकून मस्तपैकी हलवून घ्यायचं. आणि मटण तर काय आपलं मस्तपैकी शिजलेलं आहे, त्याबद्दल याला जास्त वेळ लागणार नाही. मटण टाकून झाल्यावर आपण थोडंसं हलवायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं. असं किती मिनटं? 2 मिनिटं. दोन तीन मिनटं तरी झाकण ठेवायचं. असं त्याचे जरा वाफवून घ्यायचं. आपलं मटण मस्त शिजलं आहे, त्याबद्दल जास्त काय शिजवायची गरज नाही. तर हे बघा आपले 2-3 मिनटं झाले आहेत. हे बघा मटण तयार झालं आहे आपलं. तुम्ही पण असं बनवून मला सांगा कमेंटमध्ये कसं झालं आहे तुमचं मटण. हे बघा मस्तपैकी झालं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून टाकू. आता सुक्कं झालं आहे आपलं. आता आपण पातळ कालवण करायचं आहे. रस्सा टोप गरम करत ठेवायचा आणि तेल टाकायचं त्याच्यात. आणि याच्यात कांदा टाकू नका, नाही तर कांदा टाकल्यावर म्हणजे कच्चा कांदा परतायचा, तो परतू नका, नाही तर गोड होतं मग. तेल टाकलं आणि डायरेक्ट आपला तो नारळ खोबरं लसूण मसाला तो टाकायचा बनवलेला आहे तो. वा बघा तेल जरा तापून द्यायचं याला. तेल आपलं तापलं. आता याच्यात आपण तो मसाला टाकायचा आहे. हे बघा हा मसाला टाकून घ्यायचा लगेच. मस्तपैकी परतून घ्यायचा. मसाला टाकल्यावर आपण हे आपली लाल चटणी करायची, सातारची लाल चटणी. तुम्हाला जसं पाहिजे तिखट तसं वापरायची. आणि मीठ थोडं टाकायचं. मीठ टाकायचं म्हणजे त्या मसाल्याबद्दल मीठ थोडं कमी होतं, त्याबद्दल मीठ टाकायचं मसाला. आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं. थोडंसं हलवून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून 2 मिनटं ठेवायचं. 2 मिनटं ठेवा, नाही तर मसाला करपेल तो, मग एकदम कालवणाची टेस्ट बिघडून जाते. झालेले आहेत. आता आपण बघूया मसाला शिजला आहे का आपला. हे बघा मस्त पैकी. आणि याच्यात आपण तमालपत्र पण टाकलं तर मस्त पैकी बघा कसा कलर आला. त्याच्यात आता आपण आपलं हे मटण टाकायचं आणि आळणी कालवण ते. मटण पहिले टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाणी ओतायचं ते. गॅस कमी कर. वा मस्त वास तर असा येतोय ना मस्त. जरा तिखट वास येतोय. हे पाणी ओतून घ्यायचं याच्यात. तुम्हाला जेवढं जसं पाहिजे रस्सा किती पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं. तेव्हा मस्तपैकी लाल लाल एकदम तरी येते त्याच्यावर. आणि गरम पाणीच वापरा. गरम पाणीचं नाही वापरलं ना तुमचं कालवण बिघडून जाईल. मी हे सारखं सांगतोय तुम्हाला, कारण गरम पाणी लय महत्त्वाचं असतं जेवण करताना. कुठलीही भाजी करताना तुम्ही गरम पाणीच वापरा. मी तुम्हाला जेवढं तुम्हाला पातळ करायचं आहे तेवढं करू शकता तुम्ही. त्यानुसार मीठ चटणी तुम्ही टाकायची. हे बघा कलर बघा कसा आला. आणि याच्यात आम्ही ते एव्हरेस्ट तिखा लाल वगैरे काय टाकत नाही आम्ही. एव्हरेस्टची चटणी, चिकन मसाला, मटण मसाला पण नाही टाकत. याचंच असं आमचं टेस्टी लागतं. ती चटणी बनवायलाच आम्हाला लय खर्च येतो माहिती आहे का. लय महाग चटणी असते ती. आणि ती आम्ही घरी बनवतो, अशी विकत पण आणत नाही. ती साताऱ्याला बनवायला लागते आम्हाला. हे बघा कसं लाल आलं आहे. आणि याच्यात आम्ही ते काश्मीरी लाल न टाकता पण एवढं लाल आलं आहे.
आणि हे तिखट पण होता का, ज्यांना तिखट कमी लागत असेल त्यांनी तुमची चटणी वापरून मस्त करा. आता याला उकळी येऊन द्यायची, मीडियम गॅस ठेवायचा आणि उकळी येऊन द्यायची. आता याला एक उकळी काढायची बघता, आणि उकळी आल्यावर तुम्ही बंद करू शकता. हे बघा मस्तपैकी आपल्या कालवणाला उकळी आले. 5-10 मिनिटांनी उकळी आल्यावर तुम्ही आता बंद करू शकता. आणि तुम्हाला थोडं अजून आटवायचं आहे तर आटवू पण शकता. हे बघा मटण तर आपलं आधीच शिजलेलं आहे. मस्तपैकी आपलं सुक्क पण झालं आहे. आणि हे इकडे रस्सा आपला होतो. हे बघा आपलं कसं झालं आहे बघा, सातारचा झणझणीत रस्सा आणि हे सुक्क मटण. आणि तुम्ही पण बनवून मला कमेंट नक्की करा तुमचं कशा प्रकारे होतं. धन्यवाद.